भवन का रस्ता म्हणजेच इथून आपण वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथून आपण या छोट्याशा टनलमधून प्रवास करत असताना माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघालोय। आमचे सगळे सवंगडी मित्र बघू शकता। चला, जय माता दी, जय माता दी, जय माता दी असं करत आम्ही निघालोय माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी। गुड मॉर्निंग मित्रांनो, डे 8 मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। सकाळी 5:15 5:30 वाजता मी उठलो, अंघोळ झाली, आता तब्बल 5:50 झालेत। आम्ही सगळे रेडी झालोय आणि माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी आम्ही सगळे निघालोय। रिक्षा ऑटो आम्ही बोलवली आहे, ते खाली आली आहे, रिसेप्शन मध्ये खाली आहे, त्यामुळेच आता आम्हाला फक्त निघायचंय। बघूया कशा पद्धतीने या प्रवासामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतील। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं क्लाउडी झाले वातावरण, पावसाचे चान्सेस आहेत, त्यामुळेच बघूया आता पाऊस पडतोय की आपण व्यवस्थितरित्या पोहोचतोय। 14 किलोमीटरचं अंतर आहे, पायी चालायचं सगळ्यांचाच प्लॅन आहे। बघूया कुठपर्यंत आपल्याला साथ देते आणि कुठपर्यंत आपण पोहोचतोय। लवकर घाई केलीये याचं कारण आहे की आपण लवकर पोहोचू, त्याच्यामुळे जाऊया। आता लगेच रिक्षा खाली आली आणि आपण मेन गेटवर पोहोचण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। सकाळी आमची सगळीच मंडळी हॉटेलच्या बाहेर उभी आहेत दर्शनासाठी जायसाठी। सगळेच आम्ही रेडी आहोत, काही मंडळी अजून बाकी आहेत। डिस्कशन चालले की कसं दर्शन करायचं आणि कधी निघायचं। ही गाडी बघू शकता। ॲक्च्युली ड्रायव्हरने आम्हाला काल सांगितलं होतं की तुम्हाला मी ड्रॉप करण्यासाठी येतो आहे, पण इतक्या सकाळी त्याला उठवणं हे योग्य वाटलं नाही, म्हणूनच आम्ही 2-3 ऑटो मागवलेत आणि ऑलरेडी 2 ऑटो आलेत आणि 1 ऑटोची वाट बघतोय आणि तो ऑटो आला तर लगेच आम्ही निघू माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी। सकाळी ऑटोने आम्ही प्रवास करत असताना माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघालो आहे आणि हा कटराचा रस्ता बघू शकता। आणि आज वेदर जर पाहिलं तर ढगाळ आहे, पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळेच तयारीत राहावं लागेल। आणि ह्या सुंदर रस्त्यातून आपण वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघालो आहे। चला, वैष्णव देवी मातेच्या मंदिराची एंट्री गेट, जिकडे पासेस आपले चेक केले जातील आणि तुमची सगळीच मंडळी, चला बोलो जय माता दी, जय माता दी। सगळीच मंडळी आपण वैष्णव देवीच्या मंदिरासाठी आपण दर्शन या सकाळच्या सत्रामध्ये। चला मित्रांनो, पाऊस आलाय पण आपल्याला पावसाची काही तमा नाही। पावसासाठी आम्ही ते विंडशीटर घेतले, 50 रुपीज इच। जय माता दी, माता दी, जय 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 माता दी। वैष्णव देवी मातेच्या मंदिराची चढाई सुरू करण्यापूर्वी असं म्हणतात की बाणगंगा इथे स्नान करणं गरजेचं आहे। आम्ही ऑलरेडी स्नान करून आलोय, पण आता फक्त बाणगंगाचं पाणी आमच्या शरीरावर घेण्यासाठी, आम्ही तिला नमस्कार करण्यासाठी सगळे जमलो आणि सुरुवात झाली आहे माता वैष्णव देवीच्या मंदिराची किंवा या मंदिराकडे जाण्याच्या मार्गाची। आम्ही सगळेच आहोत। तर सुरू झाली आमची माता वैष्णव देवीच्या दर्शनाची ही चढाई आणि ही आमची सगळी मंडळी बघू शकता। आमचा एक सदस्य मागे राहिला, निनाद। चला, जय माता दी, जय माता दीचा जय घोष करून आम्ही देवीच्या दर्शनासाठी पुढे जातोय। गर्दी थोडी वाढली, कारण की जसजसा वेळ वाढतो तसतसा गर्दी वाढते, म्हणूनच आम्ही लवकर सुरुवात केली दर्शनासाठी। आणि दर्शन करत असताना पुन्हा एकदा जी ढोलवाले जे खाली बघायला मिळाले, ते ढोलवाले
पुन्हा एकदा फुल ऑन एनर्जीने. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. अशी बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. धुकं खूप आहेत, पाऊस पडून गेला आहे आणि धुक्यांमधून वाट काढत आपण पुढे चाललो आहे. बघा, आज सकाळपासून, म्हणजेच अजून नीट उजडलं नाही, पण तरी देखील सकाळपासून जे धुके आहेत ना, ते फार मस्त आहेत. ही सगळीच मंडळी तुम्ही बघू शकता, मला बघायला मिळतील. धुक्यांमधून वाट काढत असताना अंबे माते की जय असा जय घोष करून आपण चाललो आहे माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी. तुला अजून एक चेकिंग काउंटर आहे, जिकडे आपल्या सगळ्या बॅग्स चेक केल्या जातात, स्कॅन केलं जातं. रस्त्यामध्ये थकलोय, माझी सवंगडी मागे आहेत, पण मला रस्ता पार करायचा आहे. त्यांच्या पुढे जायचं नाही, पण देवीला भेटण्याची ओढ आहे ना, ती मला सारखी सारखी पुढे नेते. हा नजारा पाहू शकतो आपण, हा निसर्गरम्य असं हे स्वर्गाहून सुंदर असलेलं माता वैष्णव देवीचं हे मंदिर. त्या मंदिराच्या पायऱ्या 271 पायऱ्या आहेत. अर्ध्या पायऱ्या मी पूर्ण केल्यात आणि थोडा ब्रेक घेतलाय. या ट्रेक मध्ये मी एक निश्चय केलाय की ब्रेक घेईन, पण कुठेही बसणार नाही. उभ्याने संपूर्ण हे दर्शन कंप्लीट करीत तेव्हाच बसेल. बघूया ही शक्ती, हा ध्येय आणि ही एनर्जी माता वैष्णोदेवी माझ्याकडे मला देईल का? आणि हो, नक्कीच देईल असा आत्मविश्वास मला आहे. कारण की माताच्या दरबारामध्ये मागणारा कोणीही खाली जात नाही. माझ्या मनात देखील भरपूर इच्छा आकांक्षा आहेत. त्या इच्छा आकांक्षा मी देवीकडे मांडणार आहेत आणि देवी नक्कीच त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील अशी मी आशा करतोय आणि त्या करतील देखील. चला बोलो जय माता दी. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे माता वैष्णव देवीच्या मंदिराची वाट, एक प्रेरणा देणारी ही वाट, एक मोटिवेशन देणारी ही वाट आहे. आणि ही ओढ आहे माता वैष्णव देवीच्या दर्शनाची. प्रत्येक भाविक अगदी एक पावलं टाकत माता देवीच्या दर्शनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. लहानांपासून थोरांपर्यंत, बालिकांपासून ज्येष्ठापर्यंत हा सगळ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी माता वैष्णव देवी तयार आहे. आपण देखील थोडस दमलोय, थकलोय, पण आज हा प्रवास पूर्ण करण्याची ही मनोकामना, ही इच्छा नक्कीच देवी पूर्ण करेल, यात तीळ मात्र शंका नाही. जय माता दी. माता अर्धकुवारीचं हे मंदिर आणि ह्याचा हा परिसर, भवन का रस्ता, हा रस्ता आहे जिकडे माता अर्धकुवारी हिंची गुफा आहे. आणि यासाठी आपल्याला इथून तुम्हाला पर्ची किंवा तुम्हाला चीट काढावे लागेल आणि ते मला मिळालंय. आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत. त्याच्यानंतर आल्यानंतर अर्धकुवारी माताचा आपण दर्शन करणार आहोत. माता वैष्णव देवीच्या या मंदिर परिसरामध्ये अर्धा पल्ला पार झालाय आणि धुक्याने भरलेलं हे संपूर्ण डोंगर, थकवा आहे, घाम आहे, पण अंगाला झोमणारा आल्हाददायक वारा हा मनाला एक वेगळा स्पर्श करून जातोय. जय माता दी. भवन का रस्ता म्हणजेच इथून आपण वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथून आपण या छोट्याशा टनलमधून प्रवास करत असताना
माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघालोय. आमची सगळे सवंगडी मित्र बघू शकता. चला, जय माता दी, जय माता दी, जय माता दी असं करत आम्ही निघालोय माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी. माता वैष्णो देवीचं दर्शन करत असताना अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, पण एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजेच ही मंडळी. ही मंडळी इतकी शार्प आहेत ना, की तुमच्या हातात असलेली प्रत्येक गोष्ट उचलून नेण्यासाठी ते तयार असतात. त्यामुळेच मोबाईल असेल, तुमच्या हातात खाणं असेल, पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा ड्रिंक्स असेल किंवा तुमचं वॉलेट असेल, चष्मा असेल, या सगळ्या गोष्टी पळवण्यामागे हे फार माहिर आहेत. म्हणून या मंडळीपासून थोडस दूर राहावं लागेल. आणि ही मंडळी तितकीच चालाक आणि चतुर आहे. बघा, प्रत्येक क्षणाला आपल्याला काय मिळू शकतं याकडे पाहणारे हे सगळेच मंडळी. चला, जय माता दी. म्हटलं होतं ना मंडळी की तुम्हाला काय करावं लागेल, तर या माता भगिनी आहेत त्यांच्याकडून वस्तू खेचण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. ए, जा ना, मला जाऊ दे ना, कशाला उगाच. माता दी, जय माता दी. आगे वाले, पीछे वाले, चलने वाले. हिमकोट मध्ये बघा, हिमकोट पर्यंतचा आपला प्रवास आता संपलाय. डोसा पॉइंट आहे, त्याच्याच अगदी बाजूला एक भोजनालय आहे. त्यासाठी तुम्ही ही रांग पाहू शकतो. हे मेनू आहे, जिकडे टी, कॉफी, राजमा चावल, कढाई राईस, मसाला डोसा अशा सगळ्या गोष्टी मिळतील. आणि ही मंडळी आता थोडीशी थकावट निर्माण झाली. भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी हा एक तुम्हाला स्टॉप साठी एक चांगला पर्याय आहे. हा पर्याय तुम्ही घेऊ शकता. चला, आपण पुढचा प्रवास करणार आहोत. तोपर्यंत आपले सवंगडी येतील, त्याची वाट बघूया. पण काय वेदर आहे, सुपर वेदर, अप्रतिम अनुभव. 2000 साली मी आलो होतो, 2002 साली मी आलो होतो, त्यानंतर 2008 मध्ये मी आलो होतो, 2015 मध्ये आलो होतो आणि आता 2025 मध्ये मी आलोय. पण काय अनुभव आहे, अगदी धुक्क पसरलेली आहेत. पाऊस नुकताच सरलाय, पाऊस रिमझिम बरसलाय, पण हे वातावरण आहे, ऑसम वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये हा रस्ता अगदी सोपा वाटतोय आणि या रस्त्यामध्ये अगदी अजिबात थकावट वाटत नाही. खूप छान, खूप छान एक्सपिरियन्स आहे. 2008 मध्ये आलो होतो त्यावेळेस आपण जर पाहिलं तर भैरवनाथ मंदिराच्या दिशेने बर्फ पडलं होतं, बर्फ साचलं होतं, थंडीचं वातावरण होतं. 2015 मध्ये मी आलो होतो याच जुलै महिन्यामध्ये, तेव्हा प्रचंड गरमी होती. पण आता 2025 मध्ये हा एक वेगळा अनुभव. अगदी धुकं पाहू शकता, संपूर्ण डोंगर अगदी ढगांच्या वर जणू काय माता वैष्णो देवीचं हे मंदिर वसलेलं आहे. त्या ठिकाणी आपण येत असताना बघा किती खतरनाक दृश्य आहे. कॅमेरामध्ये तरी हे दिसत असेल, पण चालत असताना समोरचं काहीच दिसत नाही. इतकं एक वेगळं ऍटमॉस्फिअर आणि वातावरण, संपूर्ण धुकमय झालंय. समोरचा व्यक्ती देखील दिसेनासा झालाय. हे आहे माता वैष्णो देवीचं मंदिर. जय माता दी. हॅलो मायचिक, हॅलो हॅलो हॅलो. 10-12 किलोमीटर आल्यानंतर मित्रांनो खूप छान वाटलं. हा प्रवास, हे अंतर कापण्यामध्ये एक वेगळी ऊर्जा होती, ओढ होती माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी. आणि बघू शकता आपल्याला काय दिसलंय फायनली पहिलं दर्शन म्हणजेच माता वैष्णो देवीचं हे मंदिर आपल्याला दिसतंय. म्हणजे अवघ्या 1-1.5 किलोमीटर अंतर दूर असेल. आणि जी ओढ सकाळपासून लागली होती आणि जी आतुरता होती, ती आतुरता आता संपेल आणि देवीच्या दर्शनासाठी आपण जाऊया. जय माता दी, जय अंबे. चला, वैष्णोदेवी मातेचं दर्शन आमचं झालंय. त्यानंतर रोपवेने आम्ही भैरवनाथला गेलो आणि खूप छान फील आणि खूप छान वाटलं की
वैष्णोदेवी मातेच्या मंदिरामध्ये भैरव बाबाचं देखील दर्शन घेतलं आणि सगळेच आनंदी आहोत. आता परतीचा प्रवास सुरू आहे. वातावरण पाहिलं तर सकाळपासून हेच वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. बघा, पाहू शकता हे धोक्यात अगदी सावट आहे. संपूर्ण परिसरामध्ये वैष्णोदेवीला येताना सगळ्यात इरिटेट गोष्ट काय असते माहितीये? ती गोष्ट म्हणजेच या ज्या गाड्या जातात ना, त्याचा हॉर्न फार इरिटेट करतात आपल्याला. चला जाऊया. परतीचा प्रवास आहे पण नॉन स्टॉप, न बसता पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स आला. आणि ती पॉझिटिव्ह वाईब आहे ना, ती आपल्याला पोहोचवते आपल्या डेस्टिनेशनवर. आणि देवीला भेटण्याची जी आतुरता होती ना, ती आतुरता खऱ्या अर्थानं आपल्याला एनर्जी देते, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी देते. त्यामुळेच आता परतीचा प्रवास सुरू आहे. सगळीच मंडळी आलेत. फोन मगाशी नव्हता कारण की भैरव बाबा असतील किंवा वैष्णोदेवीचं मंदिर असेल, रोपवेचा प्रवास असेल, हा आम्हाला कव्हर करता आला नाही, पण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करू. आणि अनेक व्हिडिओज आपल्याकडे आहेत. बघा, पुन्हा एकदा मी सांगितलं की ती इरिटेट करणारी गोष्ट काय आहे माहिती का? तर या गाड्या आहेत. फार इरिटेट तुम्ही प्रचंड इरिटेट व्हाल. आणि सारख्या सारख्या गाड्या ये जा करतात. इलेक्ट्रिक बस आहेत, म्हणजेच वृद्धांसाठी किंवा अपंगांसाठी ह्या स्पेशल गाड्या आहेत. पण काही गाड्या अशा आहेत की ज्या गाड्यामध्ये सामानाची ने-आण केली जाते. त्यामुळेच त्या गाड्या देखील सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. पण हॉर्न फार इरिटेट आहे. चला जाऊया. परतीचा प्रवास मी सकाळपासून काही खाल्लं नाही, फक्त एक कॉफी पिली होती आणि पाण्यावरच आज संपूर्ण दिवस काढलाय. हा संपूर्ण टूर आहे ना, दुपारचं जेवण कुठेतरी स्किप झालंय आणि दुपारचं जेवण आम्ही जेवलो नाही. स्वप्नील आमच्या सोबत आहे. स्वप्नील, काय सांगाल स्वप्नील, कसा एक्सपिरियन्स होता? चांगला एक्सपिरियन्स होता. चौथी वेळ वैष्णोदेवी येण्याचं आणि नेहमीप्रमाणे जो थकवा आणि जो त्राण असतो शरीरातला दर्शन घेतल्यानंतर पूर्ण निघून जातो आणि तीच पुन्हा एकदा प्रसिद्धी आली या दर्शनाच्या वेळी. स्वप्नील, बघा ती इरिटेट गोष्ट. बघा, आपण इतकी वर्ष आपण दर्शन करतो, पण या वर्षी दर्शनामध्ये काही वेगळे पण पाहायला मिळाला. 3 रांगा होत्या, त्या 3 रांगांमधून गुफेमध्ये प्रवेश केला, पण तिन्ही अँगल मला अजूनही कळले नाही. काय सांगशील? थोडंसं मलाही काहीतरी वेगळं वाटलं यावेळेस, कारण चौथी वेळ होती माझी. मागच्या वेळी जेव्हा मी दर्शन घेतलं होतं तेव्हा मी उजव्या बाजूने दर्शन घेतलं होतं आणि देवींची मूर्ती माझ्या डाव्या बाजूला होती आणि थोडंसं लांब होती. पण यावेळी एकदम डाव्या बाजूने आम्हाला दर्शनाला पाठवलं होतं आणि जे एकदम जे नवीन गुफा बनवलेली आहे त्याच्या अजूनही डाव्या बाजूने ती गुफा अजून एक नवीन तयार केलेली आहे आणि तिथनं दर्शन घेताना त्या मूर्त्या एकदमच आमच्या हाताच्या अंतरावर होत्या. तर कुठेतरी एक काहीतरी वेगळे पण जाणवलं. तर थोडंसं चर्चा होती की खरंच त्या ज्या खऱ्या पिंड आहेत देवीच्या त्या आहेत की या सर्व श्राईन बोर्डने आर्टिफिशियल असं काही बनवलेलं आहे. पण काही असू दे, आर्टिफिशियल असो किंवा खरे असू दे, पण जी ऊर्जा मिळते ना इकडे येण्याची, जी प्रेरणा मिळते ना, जी आईला भेटण्याची ओढ असते ना, ती फार इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आणि त्यासाठीच शक्ती असं त्याला संबोधलं जातं, कारण ज्यावेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळी एक ऊर्जा निर्माण होते आणि एक समाधान मिळतं आणि त्याचीच अनुभूती मला वाटतं सर्वांना आली. आणि मला वाटतं तुम्ही दर्शन घेताना तुमच्या डोळ्यातनं अश्रू आले जे आम्ही पाहिलं. नक्कीच त्याचं कारण वेगळं आहे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण खूप चांगला प्रवास झाला, खूप चांगलं दर्शन मिळालं. रोपवेने आम्ही भैरवनाथला गेलो. हा संपूर्ण प्रवास नक्कीच मांडता आला नाही, बट ठीक आहे, शब्दाने तुम्हाला मी वर्णन करतोय. खूप मजा आली. चला, पुढचा प्रवास सुरू आहे. अजूनही खाली उतरायचंय. जाऊया, आपण थोडंसं काहीतरी खाऊया. धुक्याची सावट संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळते. सकाळी तब्बल 6 वाजता प्रवास सुरू झाला होता, पण आता तब्बल 4 वाजलेत तरी देखील हा धुका आणि हे फॉग काय कमी झाला नाही आणि लोकांची गर्दी देखील कमी झाली नाही. ही माताची ओढ आहे. सगळीच मंडळी, काही लोक प्रवास दर्शन घेऊन आलेत, काही मंडळी दर्शनासाठी चाललेत. म्हणजे 24 तास दर्शन घेण्याचा हे मंदिर जाणलं जातं. चला, मी नेस्ट कॅफेच्या काउंटरवर थांबलोय
आणि तिकडे काहीतरी खाण्याचा प्लॅन सध्याच्या घडीला आहे. सगळ्यांनाच भूक लागली आहे आणि नेस कॅफेचं हे काउंटर आहे. काय घ्यायचा प्रश्न आहे. आणि आमची सगळी यंगस्टर आहेत ना, त्यांना चांगला नॉलेज आहे कुठलं फूड ऑर्डर कधी करावं त्याची पाहणी करत असताना. आज सगळ्यांनाच भूक लागली पण विशाल मडवीचा उपवास आहे. विशाल, कसा एक्सपिरियन्स होता वैष्णवदेवी मंदिराच्या दर्शनामध्ये? चांगलं दर्शन झालं आणि चालत येण्याचं माझं तर काही प्लॅनिंगच नव्हतं. मी ठरवून आलेलो की घोडा करणार आहे म्हणून. सगळ्यांबरोबर निघालो. देवीने दर्शन दिलं, ऊर्जा निर्माण झाली, छान दर्शन झालं. बघा, विशालचा उपवास असताना देखील एनर्जीने तो या दर्शनासाठी होता आणि तो चढला देखील. चला आपण काहीतरी खाऊया, भूक लागली मला प्रचंड आणि पाणी प्यायचं. जय माता दी. खाने वाले जय माता दी, पीने वाले जय माता दी, सोने वाले जय माता दी, जगने वाले जय माता दी, बंटू बोले जय माता दी, रिक्की बोले जय माता दी, यश बोले जय माता दी, विशाल बोले जय माता दी, विनीत बोले जय माता दी, स्वप्निल बोले जय माता दी, शुभम बोले जय माता दी, निहाल बोले जय माता दी, यश बोले जय माता दी, स्वप्निल बोले जय माता दी, निखिल बोले जय माता दी, नीनाद बोले जय माता दी, यज्ञेश बोले जय माता दी, सारे बोले जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. नुकतीच आंघोळ झाली आहे. काय सॉलिड थकलोय. संपूर्ण प्रवासामध्ये सगळ्यांचीच अगदी बेहाल झालो. इतके पाय दुखतात तुम्हाला काय सांगू. बेडवरून उठण्याची इच्छा नव्हती पण जेवायचं आहे. दुपारी पण जेवलो नव्हतो. दुपारी सँडविच खाल्ला. दुपारी थोडीशी ट्रॅजेडी झाली होती, ते देखील तुमच्यापर्यंत सांगेल. पण आता मला रिसेप्शनमध्ये जाण्याची ताकद उरली नाही आहे कारण की इतके पाय दुखतात. पण तरी आपण जाऊया दबक्या पावलाने का होईना. आपण जेवण्यासाठी जाऊया. रूम लॉक करूया. पाहू शकाल हे खूप छान हॉटेल आहे. म्हणजे चांगल्या रूम्स आहेत. आणि मी जरा लॉक करतोय आणि आपण जाऊया. आपल्याला आज डिनरमध्ये काय आहे बघूया आज. चलो. लिफ्टमध्ये आता खाली जातोय. बरोबर निनाद आहे. गोपुराने बरेच शॉर्ट्स त्यांनी घेतलेत, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचू. खूप थकलाय. त्याची तब्येत देखील बरी नव्हती पण तो चढला, म्हणजे घोडा न वापरता तो चढलाय. काय एक्सपिरियन्स सांगशील या संपूर्ण प्रवासाबद्दल? खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. दर्शन सहजासहज नाही मिळालं. कुठलंही प्रयत्न ते बोलतात ना भुलावा, त्याचं एक उदाहरण आहे की बाबा आणि आई स्वतःहून आपल्याला बोलवते. आपण नाही येत त्यांच्याकडे, बरोबर. ते बोलवतात तेव्हा आपण येतो. म्हणून अमरनाथचा देखील प्लॅन आमचा काय अचानक झाला आणि सगळेच रेडी झालो. बरंच सगळ्यांचंच म्हणजे ऑफिसचा प्रॉब्लेम होता, घरचा प्रॉब्लेम होता, तरी देखील आपण या सगळ्यांना माठ ठेवून आपण आलो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं बोलावं येतो ना त्यावेळेस नक्कीच तुमचा प्लॅन सक्सेस होतो. आणि प्लॅन सक्सेस झाला आहे. थोडासा स्ट्रगल करावा लागला कारण की सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फार स्ट्रगल केला. बट आता खूप रिलॅक्स वाटतंय. माताजीचं दर्शन झालंय. समोर नरिश ड्रायफ्रूट हे शॉप आहे आणि तिकडे आमची मंडळी गेलीत आणि बऱ्याच लोकांना अक्रोड पाहिजे होते, म्हणजे बऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या. चला, अगदी आमच्या रेस्टॉरंटच्या समोर आहे. हे आमचं रेस्टॉरंट आहे पुष्प विला. आणि जाऊया आपण थेट. आमची सगळी मंडळी आहेत. काय काय शॉपिंग आहेत इथे बघू शकता तुम्ही. देवी मातेचा प्रसाद आहे. देवी मातेचे फोटोज आहेत. हे तुम्ही गाडीमध्ये किंवा देव्हाऱ्यामध्ये लावू शकता. आणि इकडे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत बघू शकता. पण इकडे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे ड्रायफ्रूट्स. ते मला फार आवडतात.
यश काय घ्यायचा प्लॅन आहे? शॉपिंग तर झाली आहे जम्मूमधून, पण थोडाफार बघते अजून काय भेटेल का ताईच्या मुलांना वगैरे. येस, घरी गेल्यानंतर काहीतरी गोष्ट घेणं गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलर लहान मुलांना जर नेलं नाही तर ते फार ओरडा मिळतो. केदारनाथला गेले होते तर काहीच दिसलं नव्हतं. मग परत तसा नको खाऱ्यात जायला, पण आता तेच बघतो ठीक आहे. काय घेऊ शकतो. शुभम, झाली शॉपिंग? गुड. टेस्ट करण्यात मजा येते ना. हां, मला ही आवडतो ज्यावेळेस अक्रोडच्या दुकानात गेलो तर अक्रोड फोडून खाणं. बाकी पण खायचं. ओके, हां, ही सगळ्या गिरायकांची इच्छा असते. आमचे मित्र आहेत नरेश ड्रायफ्रूटच्या दुकानाचे, ते आमचे आहेत. सर, कैसा है अखरोट? बढ़िया सर, अखरोट चूज करो अपनी वैरायटी, जैसे आपको सिलेक्ट करते हो वैसा ही आपको मिलेगा। और कितने सालों से ये दुकान है? सर ये हमारा यहाँ से 30 साल पुरानी दुकान है मेन बाजार में। ये हमें 2 ईयर और यहाँ पे दुकान खोले हुए हैं। ये होटल भी अपना है और भैया नीचे के 2-3 होटल है अपने यहाँ पे। हमारी 30 साल पुरानी मेरे मेन बाजार में मिलेगा। मेन बाजार में अपोजिट दुकान है वहाँ पे आप। मुझे बताइए कि अखरोट कटरा जम्मू में ज़्यादा दिखते, कहाँ से आते हैं एक्चुअली ये? अखरोट सर जम्मू में डिवीजन में भी होता है, जैसे जम्मू एंड कश्मीर है, जम्मू में भी अखरोट होता है और कश्मीर में भी होता है, दोनों डिवीजन में अखरोट होते हैं। जैसे कि यहाँ पे हमारे किश्तवाड़ हो गया, डोडा हो गया, जम्मू डिवीजन में पड़ते हैं, जिनैनी हो गया, आगे इन एरियो में पड़ते हैं। पहाड़ी अखरोट भी होते हैं, अखरोट की 2-3 वैरायटी होती है। तो कश्मीर में भी अखरोट होती है, कश्मीर में भी अच्छी वैरायटी का होता है अखरोट। तो ऐसे हर पुंछ राजौरी उन सेक्टरों में भी होता है, उनके जिलों में भी होता है अखरोट। अपने शॉप में क्या क्या है स्पेशलिटी स्पेशली के? हमारे लिए सर अखरोट हो गया, बादाम हो गए, आलमंड्स, किशमिश, हींग, शिलाजीत हो गई, एप्पल हो गए, प्रसाद हो गया, राजमा मिलेंगे आपको बदरभाई। मतलब वैष्णो देवी में जब आते हैं तब सब जो चीजें हम घर लेके जाते हैं सब चीजें एक एक शॉप में मिलेगी। हर वैरायटी आपको हमारी दुकान में मिलेगी। एज ए ड्राई फ्रूट्स हर मिलेगा, ऐसी बात नहीं है। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपसे मिलके बहुत खुशी होगी. जय माता दी। जय माता दी. चला, आमचे मित्र त्यांच्याशी आम्ही बोललो आणि बघू शकता हे ड्रायफ्रुट्स आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता यांचं नाव काय आहे. हे आय थिंक मनुके आहेत. ड्रायफ्रूटची ही दुकान आहेत. ये भैया 1150 ये 900, ये 1000 रुपीज। 1000, 1100, 1200 असं रोड भैया अकाउंट. 350, 450, फिर 500 भी है, 520 रुपीज भी है। चला आता आपण जेवणासाठी बेसमेंटला जातो. बेसमेंटला जेवण आहे आणि बघा लोक अक्षरशः तुटून पडले. सगळ्यांना भूक लागली पण दुपारचं जेवण काय फारसं खाल्लं नाही. मी सँडविच खाल्लं. काय काय जेवणामध्ये बघूया. याचा शुभम जर याचा झाला ना तेव्हा तुम्हाला मी फोन केला, पण याचं झालं हे घुसले सगळं परत हे आलं. सगळी मंडळी फ्राय राईस, व्हेज मंचुरियन, रोटी आहे. आम्ही सगळे आता भूक लागली आणि सगळे जेवणाची तयारी करत असताना चला घेऊया, खाऊया आणि नंतर भेटूया. कोणाला खायचं कॅडबरी इथं डेंजर डेंजर आहे डेंजर. एकदम बेकार ना. अशी तोंडाची वाटलं नाही साईज दर चला. आम्ही खाल्ला ना 2 म्हणजे कितीतरी कोणता काहीच नाही. हा येतो निहाल संजय मडवी, ज्याने आमच्या तोंडाची टेस्ट घालवली. बेकार असं काहीतरी खायला इतकं कडू आहे ना की आई शपथ. वाह, म्हणजे कडूचा सगळ्यात अप्पर लेवल एक्सप्रेशन. कडूचा बापाचा बापा आहे. कॅडबरी होती का? काय होतो काय प्रकार कुंबळे. भारी बदाम मांडलेला कडू. हे बघ पिशवी घेतली आणि पप्पा खाणार आहे. खाशील पप्पा शिवा. मित्रांनो
मित्रांनो फार कडू असा बदाम मी खाल्ला आणि पहिल्यांदाच तो मी खाल्लाय. नमस्कार मित्रांनो, नुकतंच जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर सोफ्यावर असंच बसलो होतो. त्यावेळेस निहाल आला, त्यांनी एक बदाम आणलं होतं. त्यांनी म्हटलं की स्पेशल बदाम आहे, तुम्ही टेस्ट करा. मी खाल्लं आणि ते इतकं प्रचंड कडू होतं, इतकं प्रचंड कडू होतं की जवळजवळ अर्धा डेअरी मिल्क मी खाल्ला तरी देखील आज अजूनही तो कडवटपणा माझ्या तोंडामध्ये आहे. म्हणजे सगळ्यांनीच टेस्ट केलं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, इतकं भयानक होतं. पण ज्या शॉपच्या मालकाने आम्हाला ते बदाम त्याला दिलं होतं ते म्हणाला होतं की तो फार औषधी आहे, म्हणजे डायबेटीज पेशंटसाठी तो फार रामबाण औषध आहे. म्हणूनच औषधी आणि फार महत्त्वाचा तो बदाम आहे. इतका कडू आहे, फार कडू आहे, त्यामुळे तुमची शुगर मेंटेन होऊ शकते. चला मित्रांनो, आजचा दिवस संपण्याच्या मार्गावर आहे, कारण की आज सकाळपासून वैष्णवदेवी मातेचं मंदिर 15-16 किलोमीटर ट्रेक केलं. त्याचबरोबर न बसता आम्ही, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की एकदाही मी ब्रेक घेतला नाही, म्हणजेच बसण्याचा, खाली बसण्याचा ब्रेक घेतला नाही. मध्ये मध्ये थांबलो होतो पण ब्रेक घेतला नाही, म्हणजे बसलो नाही, पण येताना मात्र नक्कीच बसलो. पण आता झोपायचं आहे. सगळ्यांचेच पाय प्रचंड दुखतात आणि सगळ्यांनीच मेडिसिन, काही लोकांनी बाम लावलेत, काही लोकांनी मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पाय ठेवून त्याचा शेक केला. बघूया, आजचा दिवस संपलाय आणि उद्याच्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठून आम्हाला 6 वाजता निघायचं आहे आणि शिवखुरीचा दिवस, उद्या शिवखुरीचं दर्शन आहे. आणि उद्याचा दिवस देखील हेक्टिक आहे, कारण की उद्या सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही शिवखुरीला जाणार आहोत. आणि शिवखुरीचा नंतर मग तो दर्शन झाल्यानंतर आम्ही शिवखुरी तो अमृतसर, म्हणजे हा तब्बल 12-13 तासांचा प्रवास आहे. त्यामुळेच उद्याचा दिवस देखील प्रचंड प्रवास आहे. त्यामुळेच उद्या भेटूया. शिवखुरीचा प्रवास कसा होतोय, अमृतसरमध्ये काय काय पाहायला मिळतोय ते देखील तुमच्यापर्यंत मांडतोय. चला जाऊया. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्रचंड झोप आली आणि जाऊया. शुभरात्र. धन्यवाद.